बघा, सगळे मुलं जेईची तयारी करतात, पण जेईचा अटेम्प्ट असा असतो की चलो देऊन बघतो काय होतं आणि त्यानंतर आपण देतो एमएसटी सीईटीचा अटेम्प्ट, जिथे तुम्हाला सगळ्यात जास्त होप्स असतात ऑफ गेटिंग अ गुड इंजिनिअरिंग कॉलेज. पण बाळांनो, जर तुम्ही टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस बद्दल बोलले, जसं की व्हीजेटीआय झालं किंवा सीओईपी झालं किंवा एसपीआयटी झालं, इथं कट ऑफ फक्त 99 नाही बाळांनो, तर 99 पर्सेंटाईलच्या पुढेच असतो. सो जर आता तुम्ही ह्या पर्सेंटाईल पर्यंत लँड नाही करू शकले, तर विच आर द बेस्ट कॉलेजेस इन महाराष्ट्र फॉर इंजिनिअरिंग, जे तुम्ही ऑप्ट करू शकता आणि त्या कॉलेजेसशी रिलेटेड सगळे इन्फॉर्मेशन लाईक द फीज ऑफ द कॉलेज, त्यानंतर त्या कॉलेजचा एरिया किती आहे, त्या कॉलेजचा हायेस्ट प्लेसमेंट किती आहे, त्या कॉलेजचा ॲव्हरेज पॅकेज किती आहे, ही सगळी डिटेल्ड इन्फॉर्मेशन बाळांनो आज मी तुम्हाला देणार आहे. सो टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट द हिडन इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र, जे तुम्ही देऊ शकता थ्रू एमएचटी सीईटी. आता इथे सगळ्यात आधी जर आपण बोललो बाळांनो, तर 7 नंबरला इथे येतो, नीट लक्ष द्या, 7 नंबरला इथे येतं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. आता दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. का सांगते, कारण बुलढाणा झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, हे माझ्या जालन्याच्या खूप जवळ आहे आणि मी प्रॉपर जालन्यात राहिलेली आहे टिल 8-9 स्टँडर्ड. तर हे सगळे कॉलेज, इनफॅक्ट देर इज वन मोर कॉलेज तिथे इंजिनिअरिंग पण आहेच वाटतं, देवगिरी कॉलेज. हे सगळे कॉलेजेस आर व्हेरी क्लोज टू मी. एनिवेज, कमिंग बॅक टू दिस कॉलेज. आता मित्रांनो, हे जे कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, याचं टाईप कसं आहे, तर दिस इज अ गव्हर्नमेंट कॉलेज मित्रांनो. एस्टॅब्लिश झालं होतं 1960 मध्ये, म्हणजे खूप 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 जुनं कॉलेज आहे. एलिजिबिलिटी काय तीच आहे जी आपल्याला लागते सीईटीसाठी. 12 बोर्ड्समध्ये तुम्हाला 50% मार्क्स लागतील. ॲडमिशन तुम्ही थ्रू घेऊ शकता एमएचटी सीईटी आणि थ्रू जेई. आता भरपूर स्टुडंट्स असे असतात की कॉलेज चांगलं आहे, बट दे डू नॉट बिलॉंग टू द स्टेट ऑफ महाराष्ट्र, आणि त्याच्यामुळे बाळांनो दे हॅव टू कम थ्रू टू दिस कॉलेज थ्रू जेई मेन्स. पण आपल्यासाठी यू कॅन गो टू दिस कॉलेज थ्रू एमएचटी सीईटी. त्यानंतर बाळांनो, इथे कोर्सेस कोणते कोणते आहे, तर इथे तुम्हाला मिळणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनिअरिंग आणि त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता मॅम, जर ह्या कॉलेजेस बद्दल बोललो, तर सीएससी साठी कट ऑफ किती असेल, तर मॅम 96.91 पर्सेंटाईल याचा कट ऑफ असेल. त्यानंतर इफ यू टॉक अबाउट द फीज इज 60,000 पर इयर. जर इकडचा ॲव्हरेज पॅकेज बघितलं तर ते आहे 3 LPA आणि जर हायेस्ट पॅकेज बघितलं तर ते आहे 6 LPA. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो, नेक्स्ट इफ वी टॉक अबाउट द 6 नंबर कॉलेज विच इज अनुराधा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. आता बाळांनो, जर ह्या कॉलेज बद्दल आपण बोललो तर हे चिखलीमध्ये आहे, बुलढाणा डिस्ट्रिक्ट. सांगितलं होतं ना, क्लोज टू माय हार्ट. त्यानंतर टाईप प्रायव्हेट कॉलेज आहे, 1993 मध्ये एस्टॅब्लिश झालं होतं. क्लास 12 ची एलिजिबिलिटी 45% तुम्हाला लागतील. ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता थ्रू एमएचटी सीईटी और जेई मेन्स. त्यानंतर बाळांनो, इथे कोर्सेस कोणते कोणते ऑफर्ड आहे, तर इफ यू टॉक अबाउट द कोर्सेस ऑफर्ड इन दिस कॉलेज, तर बाळांनो द कोर्सेस ऑफर्ड इन दिस कॉलेज आर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम, केमिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यानंतर बाळांनो, इकडे कट ऑफ आता स्लाइटली कमी आहे, कट ऑफ आहे 71.37 पर्सेंटाईल. आणि बाळांनो, इकडे नीट लक्ष द्या, 71 मी म्हणतेय, पण इकडे जर तुम्हाला जायचं असेल तर सेफ स्कोर तुम्ही 78 घेऊन चाला, कारण ह्या वर्षी एमएचटी सीईटी 2 वेळा होणार आहे. जर ह्याची फीस जर तुम्ही विचार केला तर फीज इज रफली 80,000. त्यानंतर ॲव्हरेज पॅकेज 3 LPA आणि हायेस्ट पॅकेज आहे 7 LPA. हे होतं 6 कॉलेज. आता 5th कॉलेज जर तुम्ही विचार केला, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ. खूप सुंदर कॉलेज आहे. माझी एक फ्रेंड होती ह्या कॉलेजमध्ये आणि आज ती बँगलोरच्या एका कंपनीमध्ये जॉब करते. आजच्या डेटमध्ये म्हणजे वी पास आउट इन आय थिंक 2022च्या आसपास, आणि तिचा आजच्या डेटमध्ये शी इज डुईंग लाईक 40 LPA प्लसचं तिचं पॅकेज आहे. ठीक आहे, ते आता एक्सपिरियन्स सोबत वाढतच जाईल. लोकेशन आहे यवतमाळ. टाईप कसं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, एस्टॅब्लिश झालं होतं 2018 मध्ये. तेच लागतं, क्रायटेरिया तोच आहे, 45 to 50% इन युअर महाराष्ट्र बोर्ड. त्यानंतर ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता थ्रू एमएचटी सीईटी आणि जेई मेन्स. त्यानंतर इथे कोर्सेस आहे बाळांनो, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. त्यानंतर एमएचटी सीईटी मध्ये सीएससी साठी कट ऑफ आहे 89 पर्सेंटाईल, रफली 89.51. बाळांनो, ह्या वर्षी अगेन ह्या कॉलेजला सुद्धा कट ऑफ 92च्या पुढे जाणार, लिहून घ्या माझ्याकडून. ठीक आहे. त्यानंतर फीस किती आहे, तर बाळांनो फीस कमी आहे, 25,000 फीस आहे. ॲव्हरेज पॅकेज आहे 3 to 4 LPA आणि हायेस्ट पॅकेज आहे 7.25. ते तर आता मी हे सांगते खूप कमी आहे, आता हे पॅकेज 10 LPA पर्यंत गेलेलं आहे.
त्यानंतर बाळांनो नेक्स्ट आहे प्रोफेसर राम मेगा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च. हे आहे अमरावतीमध्ये बाळांनो. लोकेशन जसं मी म्हटलं अमरावती, प्रायव्हेट कॉलेज आहे. त्यानंतर 1983 मध्ये हे एस्टॅब्लिश झालं होतं. बोर्ड्सचे तर क्रायटेरिया सेम आहे. ऍडमिशन आपण घेऊ शकतो थ्रू MHT CET आणि JEE मेन्स. त्यानंतर बाळांनो इथे जे ब्रांचेस तुम्हाला ऑफर्ड आहे भरपूर आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आहे, IT आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला ह्या कॉलेजमध्ये कट ऑफ अजून जास्त जातो. त्यानंतर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि मेकॅनिकल आहे. पण बाळांनो ह्या कॉलेजमध्ये इथे फोकस करा कारण इथे ॲडमिशन्स आता भरपूर बल्कमध्ये होतात कारण भरपूर मुलांना आता AI ला आणि डेटा सायन्सला जायचं असतं. त्यानंतर JEE मेन्ससाठी कॉलेज जसं मी म्हटलं छान कॉलेज आहे. JEE मेन्ससाठीच कट ऑफ 81 आहे आणि जर तुम्ही MHT CET ची गोष्ट केली 91 दिलेला आहे, बट 2026चं प्रेडिक्शन आहे 95 पर्यंत हे पर्सेंटाइल जाणार आहे. त्यानंतर बाळांनो फीज आहे 1,45,000. ॲव्हरेज पॅकेज आहे 3 LPA, हायेस्ट पॅकेज आहे 9 LPA. त्यानंतर बाळांनो नेक्स्ट आहे जनता शिक्षण प्रसारक. ठीक आहे, आता हे जे कॉलेज आहे आय डोंट नो इफ यू नो दिस, हे पुसदमध्ये आहे, यवतमाळ अगेन. आता बाळांनो हे कॉलेज जे आहे पुसद, आय डोंट नो इफ यू नो, तुम्ही तिथे विजिट केलंय की नाही. एनिवेज टाईप आहे प्रायव्हेट कॉलेज. 1983 मध्ये एस्टॅब्लिश झालं होतं. 45% ॲग्रिगेट आहे थ्रू MHT CET आणि JEE मेन्स. ब्रांचेस इथे कमी अवेलेबल आहे पण कॉलेज एकदम टॉप नॉच आहे. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अवेलेबल आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग अवेलेबल आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे आणि आर्टिफिशियल पण आहे. परत इथे ह्या 2 ब्रांचेस बद्दल मी भरपूर ऐकलेलं आहे. लास्ट इयर माझी एक स्टुडंट ह्या कॉलेजमध्ये तिने ॲडमिशन घेतलं होतं. तर आता जेव्हा CETचा रिझल्ट लागेल मी तिला बोलवेल. पण हे 2 ब्रांचेस ती सांगते मॅम खूप चांगले आहे, फॅकल्टीज खूप चांगले आहे आणि सगळ्यात आधी जे स्टार्टअप कल्चर, म्हणजे असं म्हणतात की अरे मराठवाडा विदर्भ आहे तिथे स्टार्टअप कल्चर असेल की नसेल, पण मला सांगताना हे खूप छान वाटतं की लोकांना असं वाटतं की अच्छा मुंबई झालं, पुणे झालं, त्यानंतर हे तर मी महाराष्ट्राबद्दल बोलते, मुंबई पुणे, त्यानंतर बाहेर जर तुम्ही विचार केला आउट ऑफ आवर स्टेट, बँगलोर झालं किंवा दिल्ली झालं, नोएडा झालं, गुडगाव झालं, इथेच मॅम स्टार्टअप कल्चर आहे. तर नाही बाळांनो, मुंबई पुणे सोडून सुद्धा आता पुसद सारख्या जागी सुद्धा फॅकल्टीज इतकं जास्त मुलांना सपोर्ट करतात, एक्सपोजर देतात फॉर स्टार्टअप. तर खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. CSE साठी कट ऑफ आहे लाईक कम्प्युटर सायन्ससाठी JEE मेन्स थ्रू तर खूप कमी कट ऑफ आहे 37 आणि MHT CET साठी 44. मी म्हटलं ना की लाईक कट ऑफ खूप कमी आहे पण कॉलेज टॉप नॉच आहे आणि ह्या वर्षी ते अजून पुढे जाणार. पॅकेज बद्दल पण तुम्ही विचार केला तर डिसेंट पॅकेज आहे. हायेस्ट पॅकेज 10 LPA पर्यंत गेलेलं आहे. ॲव्हरेज पॅकेज आहे 3 LPA आणि फीज मात्र थोडीशी जास्त आहे 1,03,000. ठीक आहे. त्यानंतर बाळांनो सेकंड आहे श्री संत गजानन महाराज कॉलेज जे आहे शेगावमध्ये. शेगावबद्दल तर मला एकच आठवतं, मी जालन्याला होते तर आमची ना दरवर्षी ट्रिप एक तर अजंता केव्ज नाही तर अजंता एलोरा दोन्हीकडे सिद्धार्थ गार्डन नाहीतर शेगावला वॉटर पार्क होतं तिकडे जायचं किंवा शिर्डी. लाईक दीज वेअर द ओनली प्लेसेस वी वर ऑलवेज टेकन फॉर ट्रिप्स. त्यानंतर लोकेशन आहे शेगाव, प्रायव्हेट कॉलेज आहे. 1983 मध्ये एस्टॅब्लिश झालं होतं. 45% तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड्समध्ये लागतील. MHT CET आणि थ्रू JEE मेन्स तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. कोर्सेस आहे बाळांनो मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम. त्यानंतर बाळांनो कट ऑफ जो आहे इथे कट ऑफ जास्त आहे 84.68 थ्रू JEE आणि 93.59. पण प्रेडिक्शन आहे ह्या वर्षी इट इज एनी हाऊ गोइंग टू गो टिल 96 पर्सेंटाइल. ठीक आहे. जर फीसचा विचार केला तर 1,34,000. ॲव्हरेज पॅकेज 5 LPA, हायेस्ट पॅकेज 12 LPA. जे प्रेडिक्शन आहे ह्या वर्षी, लास्ट इयर मी ऐकलं होतं ह्या कॉलेजमध्ये एका मुलाला 18 LPAचं पॅकेज ऑफर झालं होतं. ह्या वर्षी मोस्टली मॅक्स दे विल गो टू 24 और 25. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बाळांनो विचार केला तर पद्मश्री डॉक्टर VB कोलते कॉलेज जे की आहे अगेन बुलढाणामध्ये. तर बाळांनो ह्या कॉलेजबद्दल जर तुम्ही विचार केला तर कॉलेज जे आहे ते 2010 मध्ये एस्टॅब्लिश झालं होतं. प्रायव्हेट कॉलेज आहे. थ्रू JEE मेन्स थ्रू MHT CET ॲडमिशन घेऊ शकता. सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल ब्रांचेस कमी आहे पण टॉप नॉच कॉलेज आहे. हिडन कॉलेजेसमध्ये फर्स्ट पोझिशनला हे कॉलेज येतं. CSEचा कट ऑफ आहे JEE थ्रू 33.87 आणि MHT CET साठी आहे 58.21. फीज मात्र थोडीशी याची जास्त आहे. 2,43,000 पर्यंत ह्याची फीस पर इयर जाणार आहे. ॲव्हरेज पॅकेज आहे 2.50 आणि हायेस्ट पॅकेज आहे 15 LPA. ठीक आहे. तर बाळांनो आता जर तुम्ही या कॉलेजेस बद्दल विचार केला तर अगेन हे जे कॉलेज आहे बाळांनो
हे कॉलेजेस एकदम टॉप नॉच कॉलेजेस आहे. जसं मी म्हटलं, इफ यू मिस आउट ऑन मेजर कॉलेजेस लाईक VJTI, SPIT और COEP किंवा PICT पुणे इज ऑल्सो अ व्हेरी गुड कॉलेज. केमिकल इंजिनिअरिंगसाठी SPIT तर मुंबईचं आहे. देर इज वन मोर कॉलेज केमिकल इंजिनिअरिंगसाठी मुंबईमध्ये जे बेस्ट आहे. मित्रांनो, हे काही असे कॉलेजेस आहेत, जर हे तुमच्याकडून काही कारणास्तव मिस झाले तर इथे भरपूर चांगले चांगले कॉलेज दिले आहेत. त्यानंतर पुण्यामध्ये DY पाटील अकुर्डी एक चांगलं कॉलेज आहे. भारती विद्यापीठ एक चांगलं कॉलेज आहे, तुम्ही ऐकलं असेल तर. सिंहगडचं जे मेन कॅम्पस आहे ते कॉलेज सुद्धा खूप चांगलं आहे. नेक्स्ट प्रोफेसर राम मेगा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च बाळांनो, हे आहे अमरावतीमध्ये. अगेन अमरावती म्हटल्यानंतर खूप जुनं कॉलेज आहे. 1983 मध्ये हे कॉलेज एस्टॅब्लिश झालं होतं. प्रायव्हेट कॉलेज आहे. 45% त्याचा ॲग्रीगेट आहे बाळांनो, आणि इथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता थ्रू MHT CET आणि JEE मेन्स. कोर्सेसचा जर विचार केला तर बाळांनो, इथे सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यानंतर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हे जे मी इथे अंडरलाईन केले हे या कॉलेजमध्ये मी ऐकलेले आहे की बेस्ट ब्रांचेस आहे आणि ह्या ब्रांचेसला प्लेसमेंट सुद्धा खूप चांगले आहे, जे मी माझ्या स्टुडंट्सकडून ऐकलेलं आहे. आणि जसं मी म्हटलं, आय मायसेल्फ कम फ्रॉम मराठवाडा विदर्भ एरिया, त्याच्यामुळे इकडचं थोडं जास्त नॉलेज आहे आणि भरपूर सारे स्टुडंट्स ह्या कॉलेजेसमध्ये जातात. तर ते सांगतात मॅम ह्या ब्रांचेस इथे टॉप नॉच आहे आणि त्याच्यामुळेच बाळांनो कट ऑफ सुद्धा जास्त आहे. MHT CET थ्रू तो आहे 95.08 आणि जर JEE थ्रू पण विचार केला तर 81% पर्यंत ह्याचा कट ऑफ जातो, जो की भरपूर जास्त आहे. त्यानंतर फीजचा विचार केला तर 1,45,000 पर इयर फीज आहे. ॲव्हरेज पॅकेज 3 LPA आणि हायेस्ट पॅकेज 9 LPA. फीज जास्त वाटते बाळा, पण कॉलेज टॉप नॉच आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही विचार केला तर पुरणमाल लाहोटी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लोकेशन आहे लातूर. ठीक आहे, लातूर तर बिलकुल म्हणजे आपण म्हणतो ना पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे. त्याच्यानंतर काही येतं तर लातूर येतं. त्यानंतर बाळांनो टाईप आहे गव्हर्नमेंट कॉलेज, खूप जुनं कॉलेज आहे. कॅम्पस खूप सुंदर आहे, मी स्वतः इथे गेलेली आहे. 1958 मध्ये एस्टॅब्लिश झालं होतं. 45% ॲग्रीगेट थ्रू MHT CET आणि JEE तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. भरपूर सारे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहे. मी म्हणेल की जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये, ठीक आहे, जर बेस्ट ब्रांच भेटत असेल तर त्यालाच आपण चांगलं कॉलेज असणं गरजेचं आहे, कारण ह्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट्स एकदम टॉप नॉच आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्यानंतर बाळांनो जर JEE मेन्सचा विचार केला तर कट ऑफ खूप जास्त आहे, 81.18% आहे. आणि बाळांनो जर तुम्ही MHT CET थ्रू विचार केला तर 91% पर्यंत ह्याचा कट ऑफ जातो. एक्सपेक्टेड आहे ह्या वर्षी अजून जास्त जाणार आहे. फीज आहे 1,45,000. ॲव्हरेज पॅकेज आहे 3 LPA आणि हायेस्ट पॅकेज आहे 9 LPA. त्यानंतर बाळांनो थर्डला येतं PR पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जे अगेन आहे अमरावतीमध्ये. खूप सुंदर कॉलेज आहे. एस्टॅब्लिश झालं होतं 2008 मध्ये. ठीक आहे, इथे तुम्ही जर CBSE थ्रू पण ॲडमिशन घेऊ शकता. CBSE, ISC थ्रू आणि महाराष्ट्र HSC बोर्ड थ्रू पण ॲडमिशन घेऊ शकता. नॉट मॅन्डेटरी की इथे तुम्हाला JEE मेन्स किंवा MHT CET द्यावी लागेल. ब्रांचेस सुद्धा भरपूर अवेलेबल आहे. कॉलेजेस बद्दल बाळांनो व्यवस्थित बघून घ्या. इथे तुम्हाला JEE किंवा MHT CETचं काही बाउंडेशन नाही आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग अवेलेबल आहे, कम्प्युटर सायन्स अवेलेबल आहे, इलेक्ट्रिकल अवेलेबल आहे, इलेक्ट्रॉनिक्स अवेलेबल आहे, मेकॅनिकल, कम्प्युटर आणि त्यानंतर बाळांनो AI. तर जर तुम्हाला तुमच्या 12च्या पर्सेंटेजवर किंवा थ्रू CBSE AI ला भेटत असेल तर याच्यापेक्षा चांगलं ऑप्शन असू शकत नाही. जर तुम्ही विचार केला नाही मॅम बोर्ड्सला वाट लागलेली आहे पण CETला बरे असतील तर JEE थ्रू तुम्ही गेले तर 82% 82.93 आणि जर तुम्ही MHT CET थ्रू गेले तर 88.13. त्यानंतर बाळांनो ट्युशन फीज म्हणजे कॉलेजची फीज पर इयर आहे 1,27,000. ॲव्हरेज पॅकेज आहे 4 LPA आणि हायेस्ट पॅकेज आहे 7 LPA. ठीक आहे, तर बाळांनो हे आहे जे कॉलेज नंबर 1 ला येतं. आता तुम्ही म्हणणार मॅम पण काही कॉलेजेसचं पॅकेज तर जास्त होतं, पण तुम्ही हे नंबर 1 ला का लावलं? कारण बाळांनो अगेन सेम थिंग, कॅम्पस झालं, एक्सपोजर झालं, फॅकल्टी झाली, प्लेसमेंट झालं आणि इथे भरपूर चांगल्या कंपनीज येतात. आपण म्हणतो ना जसं मॅम मराठवाडा आहे, विदर्भ आहे, सगळ्या मुलांना इंजिनिअरिंग करायला पुण्यात किंवा मुंबईतच यायचं असतं. तर नाही बाळांनो, आपल्याला एक गर्व असला पाहिजे दॅट वी कम फ्रॉम एरिया लाईक दिस. जसं छत्रपती संभाजीनगर झालं, जालन्यामध्ये तर नाही आहे कॉलेज, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, लातूर, त्यानंतर अजून आपण बघितलंय अमरावती, यवतमाळ, ह्या काही खूप चांगल्या जागा आहेत जिथे कॉलेजेस खूप चांगले आहे. तर बाळांनो प्लीज डू कन्सिडर दीज कॉलेजेस. जर तुम्हाला कुठेही वाटलं की पर्सेंटाईलमध्ये मॅम वर खाली होऊ शकतं तर हे खूप अंडररेटेड कॉलेजेस आहे. बाकी तुम्हाला MHT CET रिलेटेड काही डाऊट असेल तर नक्की कॉमेंट करा.
26 फेब्रुवारीला मी संध्याकाळी 8:30 वाजता MHT CET वर एक डिटेल्ड सेशन घेऊन येते, जिथे मी तुमचे MHT CET चे सगळे डाउट्स क्लिअर करणार आहे. सो भेटूयात 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 8:30 वाजता. सो दैट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टूडेंट्स. सी यू ऑल इन द नेक्स्ट वीडियो. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव एंड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.